एक असं तर मी पाठीमागे चलते त्याला भेटा गेले माझ्या मैत्रिणी. स्पेशल का बर्थडे सेलिब्रेशन कोणाचं? दीदीचो. आणि केक कोणी केला? दीदी स्वतः केक केला ना ताईचं बर्थडे असता. कुठच्या ताईचं होतं तुमका रात्री बघून भेटलो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ना मनीषा. येस. नमस्कार, माझ्या नवीन व्हिडिओ तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज मी 2 वर्षांनी परत गोव्यात जाते ताईसोबत. बसने जावतात आमका भैया सोडतो. मी काकाच्या घराकडे येईल आहे. आणि आज मी गोव्यात कशाक जाता स्पेशल रिझन आहे जाण्याचा. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमका कळत आलं मी कशाक गोव्यात जाते इथं. आणि राहायचं नाही 2 दिवसांनी मी घरा घेतले किंवा उद्या पण येऊ शकते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. फायनली आमका माणगाव बाजारातून बस भेटली आहे सावंतवाडी. जाऊया आता सावंतवाडीमधून पणजी बस भेटली आहे. डायरेक्ट पणजी आहे. म्हापसा पणजी काहीतरी बोललेत ते. हे बघा राजवाडा सावंतवाडीचं. बसमध्ये मला विंडो सीट हवी म्हणून मी मागे बसले. पण माझ्या बाजूला आजी आजोबा बसले ते किती बोला होते. गोव्यात येताना माझ्यासोबत ताई आहे. पण जाताना मला एकट्याकच जाऊचं म्हणजे ताई माका बस खाई लागतं सावंतवाडी ह्या दाखव घेऊन चालला. गोव्यात येऊक नाही तर ताई बस दाखवूक चालला. तिथला काहीतरी लक्षात ठेवते मी. मिश्रा पेढा 7 नंबर दिसता. लक्षात ठेव कळला. इथे येल्यावर इकडे आमची बस लागते उद्याची. तर ताई दाखव गेला माका. ताई सोडू घेऊचं नाही तर माका इथे मग सावंतवाडी. आम्ही डायरेक्ट संध्याकाळी भेटतो तुमका. आम्ही इल्यानंतर थोडा आराम वगैरे केला आणि पाठीमागे माझ्या मैत्रिणी चलतात. जसं की मी तुमका बोललेलं की माझी 2 रिझन होती गोव्या घेऊची स्पेशल रिझन. तर एक रिझन तुमका रात्री सांगते काय आणि एक असं तर मी पाठीमागे चलते त्याला भेटा गेले माझ्या मैत्रिणी. एका भेटा गेले मी खास गोव्यात. आमच्याकडे कधी येते सांग आता. येते ना कधी? 2 महिन्यानंतर. 2 महिन्यानंतर आमच्याकडे येताला या मनीषा आहे ताईची रूममेट आहे. माझ्या व्हायचं आहे ना तू? येस. मग दिदी बोलते ना? हो दिदी बोलते मग काय पण गौरी बोलायचं. गौरी बोल. गौरी. आणि पाठीमागे आहे का त्याका आमची मालवणी पण कळणार नाही, त्याका मराठी पण कळणार नाही, त्याका हिंदी कळतं फक्त. आता कर मनीषा. हाय हाय. तुझं नाव काय आहे? सपना. सपना याचं नाव बरं वाटतं इकडं ना सपना. मनीषाचं पण नाव मनीषा. मनीषा आज काय आहे सांग. काय नंतर बघा. अरे नंतर तर स्पेशल आता. स्पेशल का बर्थडे सेलिब्रेशन कोणाचं? दीदीचो. आणि केक कोणी केला? दीदी स्वतः केक केला ना ताईचं बर्थडे असता. कुठच्या ताईचं होतं तुमका रात्री बघून भेटलो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ना मनीषा. येस. सपना किलो ताप. सपना किलो ताप तरी पण त्या कामच्या मोठ्या दुकानावर यायचं होता. सपना मालवणी का होता? कळता बोल. कळता 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 का होता. अरे कळता का होता. मी शिकवलेलं तुका. बोल काय करतोस. काय करतस. हां शिकलं ना. बरं असं विचार. बरं असं. बरं असं असं. मी कोकणात येतलंय. बरं वाटतं ना बोला. तुमची युपीपेक्षा बरी आहे ना. ते का मालवणी कळणार नाही पण त्या बोलायचं हळूहळू. ते का पहिलं शब्द कुठं सांगितलं आन्सर दून घे. पहिलं कळता. हा कळता पण एकदा. कळता नाही कळता. कळता. चल ताईच्या रूमकडे येलो. का होता. ताईच्या रूमच्या आणि बाहेर एकदम क्लीन आहे मस्त बरं एकदम. आणि इकडे काय स्मेल वगैरे येत नाही. बाकीच्या इकडे येतात असं एकदम चांगला शांत आणि एकदम मस्त वास वगैरे काहीच येत नाही. बरं वाटतं. आणि ताईने भाजी केली नाही ती बहू गेली मी इकडे पाठीमागे त्या अंटीची आणि जमीन आहे त्याच्यामुळे इकडे खूप काय रिकामी आहे जागा. त्याच्यामुळे ताईने इकडे भाजी केली नाही थोडी.
बघूया मनीषा येत्या पाठीमागून पाईप घेऊन. बरं बरं. ही बघा ताईंनी भाजी केली ती चुडता लावले नाही आहेत बाजूबाजून कुत्रो येते नाही म्हणे कशी लावले नाहीत बघा ह्याच्यावरून का कुत्रो येऊचू नाही आडवी ठेवले नाही आहेत बघा लाल भाजी केली नाही आणि इकडे काहीतरी पेरले नाही हलीच वाटतं छोटं छोटं काय तर कळत पण नाही एवढं छोटं ताईक विचारू घ्याव्या काय मुळे पण होते बघा आणि या साईड पण काहीतरी पेरले नाही तर बघा मनीषाने पाणी सोडले टोमॅटोचं पण झाड लावले नाही बघा टोमॅटो लागलेत टमॅटो टमाटे लागले 2 हे बघा मनीषा पाट बांधता कुत्रा कोणतं मनीषा कोणचं कुत्रे येऊन बसलो ते मनीषा हा काय पेरलाय माहित नाही नेहा शेपू बरेचसे टाकतात त्याला काय म्हणतो या साईड एक चंद्र आणि या साईड एक सूर्य मस्त वाटतं ना बघू तू ना आईलाच आमच्याकडे तर तुझं गळ धरतेला मनीषा आमच्या इकडूनच जा तेंडोली गाव ना तेंडोली ओल होती उगाच पाणी लावलं काल संध्याकाळी लावलं मी पाणी पण ती दुपारी ऊन लागतं ना मग ती ह्या जातं बावता मनीषाचं पाठ बघा बिना खोऱ्याचं आपलं टॅलेंट कोकणातला टॅलेंट किती वेळा भाजी खालाय तरी 4-5 पावडे खाल्ले जास्त कसं खाल्लाय की ना काय अंटीचा डेंजर लोक होती गोव्यात राहून बघा अरे भाजी झाली आहे महाग हो एक काजूचं झाड पण आहे अंटीचा वाव पाकरा जातो ती ब हडे हडे आजीला तर रवा कशीलय मी अरे आजीला आणखी बनव ना 2 दिवस म्हणतो बघूया गो उद्या रो परवा जा आता परवा रो आता म्हणजे परवा जा मला सांगलाय अंटी गेली मागून बारीकशी नाही ती आमची नाही ती दुसरी आणटी बरं ना माड वगैरे आपल्या घराकडे असतं तसं घराकडे असल्यासारखी फिलिंग येतात बघा केळी असत माड आणि तिच्या इथं केळी पण असतात म्हणजे केळी लागली त्यावर वेगळ्यासाठी सगळं आमच्या घराकडे असत असतात आईच्या रूमच्या बाजू काही वेगळा नाही सगळ्या सारख्या लागला हे बघा आजूबाजू घरा पण आहेत आईच्या रूमच्या साईडी पाणी लावून झालं ना लागला बस झाला जास्त मग ती उमावली तर बाद जाईल बघा ताईच्या रूमकडे पपई पण काढताय तुम्ही कधी पिकली तर ताई आणि काढूची नाही पटकन नाराज केले आणि यासाठी सगळं चिखलाच भागा मनीषा बर्थडे कोणचं आणि केस उगायचा कोणतं ते वाजे क्लिप देतो तो बारको जास्त फुगलो मग फुगलेलं आवडत नाही केस बरं नाही दिसलं केस माझा बर्थडे आहे की माईचा बर्थडे आहे आम्ही त्याचं सेलिब्रेशन करायचं कारण तू युट्यूबर आहेस आमच्याकडे युट्यूबर आलेले आहे स्वामी
हे बघा माझ्या ताईचा बड्डे आणि मी बड्डे करू गेले गोव्यात. माझा सेकंड रिझन आहे ताईच्या बड्डेसाठी आहे ना गोव्यात. आणि सगळ्यांचे केस विंचरतात आई. हे बघा लाजता पोरग्या, मग अशी व्हिडिओ दिलेला आणि आता लाजता. हिंदी इतनी सुंदर नहीं देख रही. मायून स्वतः बनवलेलो केक आहे आणि तेजून हे बघा एकदम मस्त वाटतं. हॅपी बर्थडे म्हणा नंतर आधीच सांगतोय. नाहीतर मग एक म्हणलाय ना मी एकटा म्हणा आणि सगळे गमले होते. थोडं लावा डोंगर फक्त घेऊन जावा तुम्ही दोघी पण त्या साईडला बसा. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, बर्थडे टू यू डिअर दीदी, हॅपी बर्थडे टू यू. त्याचं झालं असं की माचीस मी पटकन दचकन मायूच्या समोरच टाकलेलं आहे. त्याच्यामुळे सगळे दचकले आणि हसाकच लागले. त्याच्यामुळे सेलिब्रेशन पण एकदम मस्त हसत हसत झालेला. त्यामुळे सगळ्यांना एकदम बरा वाटला आणि मस्त झाला सेलिब्रेशन आमचं.